या ठिकाणी रोटेशनल डायनॅमिक्समधील हे जे काही एक्सप्रेशन आहे हे पूर्णतः एक्सप्रेशन कोनिकल पेंडुलमशी रिलेटेड आहे. म्हणजेच काय, कोनिकल पेंडुलमने दिलेल्या टाईम पिरियडचं हे एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे बाळांनो. एक्सप्रेशन म्हणजे काय राहतं की एक प्रॉपर व्हॅल्यू आलेलं असतं, एक प्रॉपर इक्वेशन आलेलं असतं आणि प्रॉपर इक्वेशनमध्ये एखाद्या ठिकाणी किंवा सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं, या बॉबने 2 रिव्हॉल्युशन घडवले, मग किती रिव्हॉल्युशन घडवले, किती टाईम पिरियड लागला असेल तर तो टाईम पिरियड हे इक्वेशन आलेलं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट होत असतं, आलेलं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी देत असतं. ठीक आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला असं आढळून येत असेल की मी एक बॉब घेतलेला आहे आणि बॉब कनेक्ट केलेला आहे का स्ट्रिंगला कनेक्ट केलेला आहे. ओके. जो काही बॉब तुम्ही स्ट्रिंगला कनेक्ट केलेला आहे तर तो बॉब सम अमाऊंटमध्ये आपल्याला रिव्हॉल्युशन घडवताना दिसतो. ओके. मग तो बॉब जर का रिव्हॉल्युशन घडवतोय, परंतु असलेला बॉब, घेतलेला स्ट्रिंगसोबत असलेला बॉब तो रिव्हॉल्युशन घडवतोय, परंतु त्याने जे काही रिव्हॉल्युशन घडवलं तर ते घडवलेलं रिव्हॉल्युशन हे केवळ आणि केवळ व्हर्टिकल पाथमध्ये किंवा कोनिकल सर्कलच्या अलॉंगला जर का तो रिव्हॉल्युशन दाखवत असेल तर त्या पेंडुलमला, म्हणजेच या पेंडुलमला कोनिकल पेंडुलम म्हणायचं आहे. ओके. म्हणजेच काय, साधे सरळ सर्वात अगोदर महत्त्वाचं आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय कळत आहे? कोनिकल पेंडुलम म्हणजेच काय, अ टायनी मास, दिसतंय ना या ठिकाणी बॉब. ओके. अ टायनी मास विच इज कनेक्टेड टू अ मासलेस फ्लेक्झिबल अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. अ टायनी मास विच इज कनेक्टेड टू अ मासलेस फ्लेक्झिबल अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ओके. देन विच इज एबल हेअर टू प्रोड्यूस द रिव्हॉल्युशन. कोण एबल हेअर? बॉब. विच इज एबल हेअर टू प्रोड्यूस द रिव्हॉल्युशन अलॉंग द व्हर्टिकल सर्कल, किंवा आपण असं म्हणूयात अलॉंग द कोनिकल पाथ. ठीक आहे. म्हणजे कोनिकल पाथच्या अलॉंगला जर का तो रिव्हॉल्युशन दाखवत असेल, मूव्ह होत असेल, फ्री पास होत असेल, तर निर्माण होणारं जे काही ऑसिलेशन आहे, निर्माण होणारी जी काही मुवमेंट आहे तर ती बॉबने घडवली आणि बॉबला आपल्याला म्हणायचे कोनिकल पेंडुलम. ओके. मग त्या कोनिकल पेंडुलमचा आपल्याला टाईम पिरियड या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. बाळांनो लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही तो बॉब एखाद्या स्ट्रिंगला कनेक्ट केला, तेव्हा त्या स्ट्रिंगमध्ये असलेलं जे काही टेन्शन आहे तर त्या टेन्शनला म्हणायचं आपल्याला टी नॉट. टी नॉट बी द टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके. देन द बॉब विच एबल हेअर टू प्रोड्युसिंग सम वेट. कारण हा जो काही बॉब आहे, हा बॉब कोणता बॉब आहे? टायनी मास आहे. ओके. म्हणजेच काय, या बॉबचं काही ना काही वेट असणार. ओके. त्या बॉबचं वेट हे टोटली तुम्हाला व्हर्टिकली डाऊनवर्ड होताना दिसतंय. कसं दिसतंय? व्हर्टिकली डाऊनवर्ड. इन कोणत्याही तुम्ही पृथ्वी तलावर जा, कोणत्याही ऑब्जेक्टचं जे काही वेट घेणार बाळांनो तर ते व्हर्टिकली डाऊनवर्ड पोझिशनमध्येच तुम्हाला मिळतं. ओके. ठीक आहे. आता एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी या डायग्रामवरून क्लिअर होत असेल की हा जो काही टी नॉट टेन्शन आहे बाळांनो, स्ट्रिंगमधील टेन्शन, तर ते स्ट्रिंगमधील टेन्शन हे 2 भागांमध्ये डिवाईड झालं. एक मीन्स टी नॉट कॉस थिटामध्ये आणि इकडे टी नॉट साईन थिटामध्ये. आता हे 2 भागांमध्ये डिवाईड होण्याचं कारण एक आहे की टेन्शन जे काही असेल स्ट्रिंगचं, सपोज मी इथे रिजिड सपोर्ट घेतला आणि स्ट्रिंग घेतली बाळांनो अशी. ओके. आता या स्ट्रिंगमध्ये जेही काही टेन्शन आहे त्याला मी टी नॉट असं डिनोट केलं, तर बाळांनो स्ट्रिंग कशी आहे, कोणत्या पोझिशनला आहे? ऑब्वियसली स्ट्रेट पाथमध्ये आहे. ओके. किंवा कोणत्याही हॉरिझॉन्टल पाथला आपण म्हणूयात, किंवा ही व्हर्टिकल पोझिशनला आहे किंवा हे हॉरिझॉन्टल पोझिशनला आहे. अशा पोझिशनमध्ये जर का असेल तर हा जो काही टेन्शन आहे, स्ट्रिंगमधील जे काही टेन्शन आहे तर ते 2 भागांमध्ये रिझॉल्व्ह होत नाही. परंतु या सिच्युएशनला काय बघा, जेव्हा तो रिव्हॉल्युशन घडवतो तर तो काहीतरी अंतरावर जातो, नंतर या ठिकाणी परत काही अंतरावर जातो. म्हणजेच काय, एका या पाथमध्ये आपल्याला तो टेन्शन मिळत असतो. स्ट्रिंगमधील टेन्शन आपल्याला या पोर्शनने मिळतो. मग बाळांनो स्ट्रिंगमधील टेन्शन जर का या पोर्शनने मिळत असेल तर ऑब्वियसली हा काय होतो, 2 भागांमध्ये डिवाइड होतो. द टेन्शन इन द स्ट्रिंग कॅन रिझॉल्व इन टू 2 कंपोनंट अँड दॅट विल बी, कोणकोणते असतील ते? टी नॉट कॉस थिटा कोणता कंपोनंट आहे? व्हर्टिकल कंपोनंट, उभ्या दिशेने तुम्हाला दिसतो. नंतर सेकंड कंपोनंट आहे टी नॉट साईन थिटा, हा हॉरिझॉन्टल कंपोनंटने दिसतो. म्हणजेच टी नॉट कॉस थिटा कोणता आहे? अप दिसतोय. आणि टी नॉट साईन थिटा कुठे दिसतोय?
हॉरिझॉन्टल पोझिशनला तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. ओके, नंतर हे वेट आहे बाळांनो, किंवा हा जो काही बॉब आहे कळत आहे, त्या बॉबवर दोन पद्धतीचे फोर्स ॲक्ट झाले होते. एक कोणता, स्ट्रिंगमध्ये असलेल्या टेन्शनमुळे फोर्स तयार झाला, आणि दुसरं वेटमुळे या बॉबवर काय तयार झाला, फोर्स तयार झाला. मग एक गोष्ट लक्षात येत असेल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की बॉबवर वेटमुळे जे काही फोर्स ॲक्ट होतोय तर तो कोणत्या दिशेला दिसतोय, तो तुम्हाला व्हर्टिकली डाऊनवर्ड दिसतोय, व्हर्टिकली डाऊनवर्ड. क्लिअर आहे? ओके, देअर आर टू टाइप्स ऑफ फोर्सेस विच आर ॲक्ट ऑन द बॉब, अँड दॅट इज फर्स्ट नंबरचा कोणता, टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग विच इज अलॉंग द स्ट्रिंग, विच इज अलॉंग द स्ट्रिंग. अँड अनदर सेकंड कोणता आहे, द फोर्स ड्यू टू वेट mg विच इज अलॉंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. क्लिअर आहे? आता याच्या समोरचं एक्सप्रेशनमध्ये आपल्याला सांगायचं आहे बघा, दीज वेट mg किंवा द वेट ऑफ बॉब विच एबल हेअर टू बॅलन्स, विच एबल हेअर टू बॅलन्स. कारण या बॉबचं वेट जेव्हा बॅलन्स होईल तेव्हाच काय होईल, आपल्याला कोनिकल पाथमध्ये किंवा कोनिकल सर्क्युलर पाथमध्ये या बॉबचं रिव्होल्यूशन घडताना दिसेल. म्हणजे या बॉबचं वेट बॅलन्स होणे काय आहे, फार आवश्यक आहे. ठीक आहे, तर मग या बॉबचं वेटला बॅलन्स करणारा याच्या अपोजिट कंपोनंट पाहिजे, तर तो या ठिकाणी आपल्याला मिळतोय. त्या कंपोनंटला म्हटलं आपण टी नॉट साइन थिटा. ओके, मग मी असं बोलू का बाळांनो, द कंपोनंट किंवा याला द व्हर्टिकल कंपोनंट टी नॉट साइन थिटा, टी नॉट साइन थिटा विच इज यूजफुल फॉर बॅलन्सिंग द वेट ऑफ बॉब, असं म्हटलं तर चालेल. म्हणजे टी नॉट कॉस थिटा कुणाला बॅलन्स करतो, वेट mgला बॅलन्स करतो. याला मी इक्वेशन नंबर 1 देतोय. ठीक आहे, नंतर द हॉरिझॉन्टल कंपोनंट, आडवा कंपोनंट दिसतोय त्याला आपण टी नॉट साइन थिटा म्हणतोय. द हॉरिझॉन्टल कंपोनंट विच कोणत्या दिशेला आहे, हा टुवर्ड सेंटरला आहे. मग बाळांनो, एखाद्या पार्टिकल्सने किंवा एखाद्या स्ट्रिंगने जे काही टेन्शन तयार केलं आणि त्याच टेन्शनचे जे काही कंपोनंट आहे तर ते टुवर्ड सेंटर होत असेल तर नेहमी सेंट्रिपिटल फोर्स तो टेन्शनचा कंपोनंट आपल्याला देत असतो. कळत आहे? मग मी असं बोलतोय, द टी नॉट साइन थिटा म्हणजेच कोणता कंपोनंट, द हॉरिझॉन्टल कंपोनंट विच युजफुल फॉर प्रोव्हाइडिंग द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स अँड विच आर डायरेक्टेड अलॉंग द सेंटर. त्या सेंटरकडे कसं आहे, डायरेक्टेड आहे, आणि तो काय प्रोव्हाइड करतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग मी यावरून असं एक्सप्रेशन लिहू शकतो, टी नॉट साइन थिटा इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2, एम आर ओमेगा स्क्वेअर म्हणजे कोण आहे, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आणि हा कोणता कंपोनंट होता, हॉरिझॉन्टल कंपोनंट. हा कोणता कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट. mg काय, वेट आहे. म्हणजेच व्हर्टिकल कंपोनंट वेटला बॅलन्स करतो आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. हे अशा पद्धतीचे आपले 2 इक्वेशन आलेले आहेत. ओके, आता इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 जर का मी सबस्ट्रॅक्ट करतोय तर कसं होईल बघा, बाय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 कसं मिळेल बघा, एम आर ओमेगा स्क्वेअर मी जसाच्या तसं लिहून घेतला. ठीक आहे, खाली mg जसाच्या तसं या ठिकाणी प्लेस करतोय. ओके, इक्वल टू या ठिकाणी आहे टी नॉट साइन थिटा अपॉन या ठिकाणी टी नॉट कॉस थिटा माझं जसाच्या तसा आहे. ठीक आहे, ओके. या केसमध्ये मी एम कॅन्सल करू शकतो, ऑब्वियसली करू शकतो. ठीक आहे, टी नॉट हे सुद्धा मी कॅन्सल करू शकतो. उरतं कोण या ठिकाणी माझा आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. क्लिअर आहे? मग बाळांनो लक्षात घ्या, आर म्हणजेच काय, हा पूर्ण सर्कलची रेडियस. ओमेगा म्हणजेच काय, हा जो काही बॉब आहे या बॉबने पजेस केलेली अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. आणि जी मीन्स काय असणार, ग्रॅव्हिटी असणार. कारण हा जो काही बॉब असणार, हा बॉब रिव्हॉल्युशन करत असताना वरच्या दिशेने मूव्ह होईल अशी शक्यता नाही. कारण काय, फ्रॉम अर्थ सरफेस देर विल बी अ ॲक्टेड ऑफ सम ग्रॅव्हिटी. ओके, त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ग्रॅव्हिटी ॲक्ट झालेली आहे. ओके,
मग बघा मला आर जर का घेऊन टाईम पिरियडचं एक्सप्रेशन निघू शकतं का? नाही निघू शकत. जी घेऊन टाईम पिरियडचं एक्सप्रेशन निघू शकतं का? नाही निघू शकत. परंतु हा जो काही ओमेगा स्क्वेअर आहे किंवा ओमेगा मी तसं म्हणतोय, तर ओमेगाला मी एका फॉर्म्युल्यामध्ये टाकू शकतो. 2π/n असा फॉर्म्युला मला अँग्युलर व्हेलोसिटी देते. ठीक आहे. मग n म्हणजेच काय असतो? रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड असतो. n म्हणजेच काय असतो? रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. म्हणजेच अँग्युलर व्हेलोसिटीच्या माध्यमातून मला टाईम पिरियड काढणे फार सोपं आहे. त्यामुळे मी हा जो काही ओमेगा स्क्वेअर आहे हा जसाच्या तसा या डायरेक्शनला ठेवतो. ठीक आहे. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू हा जी साईन थिटाला मल्टिप्लाय होईल, जी साईन थिटा अपॉन आणि हा आर या कॉस थिटाला मल्टिप्लाय होताना आपल्याला दिसतोय. ठीक आहे. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, साईन थिटा अपॉन कॉस थिटा याला आपण मॅथमॅटिकल फंडामेंटल ट्रिग्नोमेट्रिक फिनॉमिनॉनने आपण टॅन थिटा लिहू शकतो. ओके. परंतु टॅन थिटा जर का लिहिलं तर जे काही आपल्याला हवं आहे टाईम पिरियडचं एक्सप्रेशन तर ते मिळू शकत नाही. तर त्यामुळे आपण याला टॅन थिटा ठेवू शकत नाही. ओके. परंतु ही आरवाली जी काही टर्म आहे ही एक्स्ट्रा टर्म आहे आणि आरला जर का आपण अनदर काही टर्म प्लेस करून साईन थिटा कॅन्सल होऊ शकतो आणि आपण डेरिव्हेशन फाइंड आउट करू शकतो. मग बघा बाळांनो, आर जी आहे तर ती या सर्कलची पूर्णता कशी आहे? रेडियस आहे. तर हा जो काही अँगल आहे या अँगलच्या अलॉंगला मी साईन थिटा घेतोय. काय घेतला? साईन थिटा. आता तुम्ही मॅथमॅटिक्स जेव्हा शिकत असता तेव्हा साईन थिटाचं जो हायपोटेनसच्या माध्यमातून साईन थिटा काय मिळत असतो? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. मग याची अपोजिट साईड कोण आहे? आर आहे. या ठिकाणी आपल्याला आर दिसतोय. ओके. अपोजिट साईड झाली आर आणि हायपोटेनस कोण असणार त्याची? यल. आर अपॉन यल. यावरून आपल्याला काय मिळणार? स्मॉल आरची व्हॅल्यू यल इंटू साईन थिटा. यल इंटू साईन थिटा. आणि ही जी काही आरची जी काही व्हॅल्यू आलेली आहे तर ती या इक्वेशनमध्ये आपण पुट करू शकतो का? ऑब्वियसली करू शकतो. तर बट आर इक्वल टू यल साईन थिटा. ठीक आहे. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू इथे लिहितो मी तुम्हाला दिसण्यासाठी, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू जी साईन थिटा अपॉन आरच्या ऐवजी मला यल साईन थिटा लिहायचं आहे. यल साईन थिटा आणि नंतरची टर्म आहे कॉस थिटा. तो मी जसाच्या तसा लिहिला. या ठिकाणी साईन थिटा कॅन्सल केला. साईन थिटा काय केला? कॅन्सल केला. एक्सप्रेशन काय मिळालं मला? इम्प्लाईज ओमेगा स्क्वेअर इक्वल टू जी अपॉन यल कॉस थिटा. जी अपॉन यल कॉस थिटा. ओके. परंतु मला ओमेगा स्क्वेअर नको आहे, केवळ ओमेगा हवं आहे. तर मग मी याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड काय होईल? ओमेगा. आणि ही दुसरी टर्म कशामध्ये जाईल? पूर्णतः स्क्वेअर रूटमध्ये जाईल. जी अपॉन यल कॉस थिटा. ओके. ओमेगा मिळाला. परंतु एक गोष्ट मला माहिती बाळांनो, एक गोष्ट मला माहीत आहे की ओमेगा इक्वल टू 2π/n हा एक फॉर्म्युला असतो. ओमेगा इक्वल टू 2π/n. मग मी ओमेगालाच 2π/n म्हणू शकतो आणि 2π/nलाच एवढी टर्म म्हणू शकतो का? 2π/n ओमेगा इक्वल टू 2π/n म्हणतोय. ओके. परंतु हा जो काही n आहे तर हा काय असतो? रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. ओके. मग यांच्याऐवजी काय करू शकतो मी? टाईम पिरियड फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय? टाईम पिरियड त्या ठिकाणी पुट करू शकतो. ठीक आहे. मग ओमेगा इक्वल्स टू 2π/n यावरून मला फॉर्म्युला आला ओमेगा इक्वल्स टू 2π/t. ओमेगा इक्वल्स टू 2π/t असा माझा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग बाळांनो, या ओमेगाला, या पूर्ण टर्मला 2π/t लिहू शकतो का मी? ऑब्वियसली लिहू शकतो. कारण ओमेगा एवढी टर्म आहे म्हणजेच 2π/t सुद्धा एवढीच टर्म असणार. म्हणजेच काय? इम्प्लाईज ओमेगा इक्वल टू 2π/t इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये जी अपॉन यल कॉस थिटा. जी अपॉन यल कॉस थिटा. आता मला ओमेगाचं सध्या तरी घेणं देणं बिलकुलच नाही आहे. ओके. या ठिकाणी हा 2π मला नको आहे. ठीक आहे. तर मल्टिप्लाईंगचा 2π काय होईल इकडे? मल्टिप्लाईंगचा इथे जो काही आहे तर हा काय होईल? इकडच्या दुसऱ्या टर्ममध्ये निघून जाईल. तर काय मिळणार? रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड 1/t.
रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. मिळाला का रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड? 1/t. किंवा आपण एक करूया, सिम्पल एक टर्म करूयात, हा टी वर घेऊया, t/2π इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये L cos θ अपॉन g. L cos θ अपॉन g. ठीक आहे. आणि ही जी काही डिवायडिंगची टर्म आहे ही काय होईल, याला इकडे नंतर मल्टिप्लाय होऊन जाईल. तर काय मिळणार, t इक्वल टू 2π स्क्वेअर रूटमध्ये L cos θ अपॉन g. ओके. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ अ कोनिकल पेंडुलम. हे काय आहे, एक्सप्रेशन आहे. कुणाचं एक्सप्रेशन आहे? टाइम पिरियडचं. कुणाच्या टाइम पिरियडचं? कोनिकल पेंडुलमच्या टाइम पिरियडचं. म्हणजेच काय बाळांनो, हे एक्सप्रेशन घेऊन कोणत्याही न्यूमेरिकल्समध्ये आपण कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे.